नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मी आज आलेली आहे अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी. अभिज्ञा, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद, थँक्यू सो मच. अभिज्ञा, मी ना दरवर्षी येते ना तर डेकोरेशन पाहण्यासाठी, कारण की खूप वैविध्यपूर्ण असतं खरं तर तुझं डेकोरेशन. म्हणजे मागच्या वर्षी बालाजी, त्यानंतर शंकर आणि यावर्षी पवनपुत्र हनुमान ह्याचं पूर्ण डेकोरेशन आहे. म्हणजे एंट्री केली ना असं वाटतंय की कुठे मंदिरात आलोय की काय, आणि छान असं वाटतं की मंडळाचं डेकोरेशन आहे. कसं सुचतं, म्हणजे यावर्षीची थीम कशी सुचली? ऍक्च्युली म्हणजे यावर्षी असं म्हणतात, मी वाचलंय कुठेतरी की हनुमानाचं वर्ष आहे 2025. त्यामुळे यावर्षी असं ठरवलं की हनुमानाचं आपण हनुमानाची सेवा करूया, गणपतीची सेवा करूया त्या निमित्ताने. त्याच्यामुळे आम्ही हनुमानाची म्हणजे आम्ही विचार केला, पण आम्हाला असं होतं की हनुमान म्हणल्यावर आपण काय उभं करायचं. तर आम्ही एक पौराणिक मंदिर कुठे एक्झिस्ट करत नाही, टोटली काल्पनिक. येस, पण खूप छान वाटतंय ऍक्च्युली. खूप मस्त दिसतंय. म्हणजे आतमध्ये एंट्री केली ना असं वाटतंय की कुठे मंदिरात आलोय की काय. म्हणजे हे डोकं कसं सुचलं, आणि म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे काल्पनिक आहे, असं अजिबात कुठे मंदिर वगैरे नव्हतं. ती कल्पना कुठून आली होती? कारण आणि हे डेकोरेशन खरं तर बघायला गेलं तर 1.5 दिवसांचाच बाप्पा आहे आणि त्यासाठी खूप तयारी असेल. हो हो, 100%. मला असं वाटतं की हा म्हणजे आम्ही तेच म्हटलं, जसं आम्ही विचार करत होतो की नेमकं करायचं काय. तर मग आम्हाला डोक्यात आलं की समजा आपण राम आणि सीता यांच्याशी निगडीत काहीतरी करूया का. पण त्याच्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की प्रत्येक वेळेला आपण एक मंदिर साकारतो ना, की मंदिरात येण्याचा जो फील असतो आपण तो साकारतो. मग ह्या वेळेला आम्ही बघितलेलं हनुमानाचं मंदिर ॲज सच नाहीये, तर आपण काल्पनिकच बनवूया असं आमच्या डोक्यात आलं. आणि मग पुढे सरांनी पुढे नेलं ते. हा काल्पनिक टोटल. म्हणजे मी जसं म्हणालो तसं असं दाखवायचा प्रयत्न केलाय की हनुमानाचं एका डोंगरात खूप जुनं मंदिर आहे आणि त्या जुन्या मंदिरात गणपती विराजमान झाले आणि मूर्ती देखील खूप सुंदर आहे. मूर्तिकार आमचे इतके कमाल. बरं, आता मी तुला हे सांगते की आम्हाला प्रत्येक वर्षी जेव्हा आम्ही रूप ठरवतो किंवा मेहुल जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा काय म्हणू आपण टोकन मनी देतो की पैसे, की आता सुपारी आपण म्हणतो की आम्हाला ह्या वर्षी सुद्धा तुमच्याकडनंच मूर्ती हवी आहे, तर तेव्हा हे 1 तास बसून मूर्तिकार आणि मेहुल हे 1 तास बसून विचार करतात की कुठल्या मूर्त्या किंवा कुठल्या अवतारात गणपतीत आणणं शक्य आहे. इथपासून अभ्यास असतो या गोष्टीचा. म्हणजे हे असंच करूया असं नाही होत. सो त्याच्यातनं मग मूर्ती कशी हवी. मग आता हनुमानाचं रूप साधारण असंच असतं, सो तशी मूर्ती. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं वेगळं रूप हवंय का हनुमानाचं, तर नाही, आम्हाला साधारण जसा हनुमान असतो तसंच हवंय. तेव्हापासनं ते मध्ये मध्ये की त्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत का वगैरे, इथपर्यंत सगळं हे बसून आणि हे मूर्तिकार असे आहेत की जे फक्त ठराविक मूर्त्या करतात. म्हणजे मंगलमूर्ती आर्ट्स, अंकुर ज्याच्याकडनं आम्ही मूर्ती घेतो, तो फक्त 150 मूर्त्या करतो, पण प्रत्येक मूर्ती वेगळी असते. आणि आमचा हा अनुभव आहे की प्रत्येक वर्षी इतकी देखणी, म्हणजे एकाहून एक अशी तो मूर्त्या करत असतो. आणि म्हणजे आम्ही जेव्हा मेहनत बघतो ना त्याच्या मागची, ती कमालीची आहे यार. खरंच कलाच वेगळी आहे. कारण एक रूप गणपतीत साकारणं ही खायची गोष्ट नाहीये ही. हो, कारण अभिज्ञाला आम्ही दरवर्षी पाहतो ना की तुझ्या मूर्तीमध्ये म्हणजे ते रूपडच इतकं डोळ्यात भरतं. कारण आणि प्रत्येक वर्षी एक नॉच वरती असतं त्याचं फिनिशिंग अँड एव्हरी. आणि मुळात त्याचं फिनिशिंग कमाल आहे, सगळंच कमाल आहे. पण एक म्हणतो ना आपण मूर्तीत प्राण असतात, ते आम्हाला प्रत्येक वेळेला जाणवतात. आम्ही जेव्हा प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हा मला नाही वाटत एकही वर्ष असं गेलंय की माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. आणि जेन्युअनली हे फक्त कॅमेरासाठी मी नाही बोलत, इतकी बोलकी आहे त्याची मूर्ती की मला प्रत्येक 1.5 दिवसांनी इतका त्रास होतो मूर्तीचं विसर्जन करताना. आणि आय एम व्हेरी शुअर मेहुललाही होत असेल, पण तू दाखवत नाही. आणि तू आताच बोलताना देखील इतकी भावूक झालीस, कारण ना आम्हाला सवय झाली अभिज्ञा आणि मेहुलचा बाप्पा म्हणजे काहीतरी खास असणार, आणि त्यामुळे वेळात वेळ काढून आम्हाला अभिज्ञाच्या घरी यायचंच असतं आणि ते हक्काचं वाटतं आम्हाला. ऍब्सोल्युटली. मला असं विचारायचं की आपल्याकडे बाप्पा येतो, पॉझिटिव्हिटी असते, आणि पॉझिटिव्हिटी काय आहे हे तुम्ही छान अनुभवलंय. मागच्या काळात जे काय घडलं ते सगळं विसरून जाऊन तुमच्यासाठी आता किती छान आहे पॉझिटिव्हिटी काय?
काय मागचा काळ आम्ही आता मला पण नाही आठवत काय झालं होतं मागच्या काळात, त्यामुळे त्याचा नाही मी विचार करत. पण येस, पॉझिटिव्हिटी म्हणजे मेसेजेस काय पुढे चालत राहायचं. ऑब्स्टेकल्स येत असतात, ते यू हॅव टू जस्ट ओव्हरकम देम आणि यू हॅव टू गो अहेड, कीप लुकिंग फॉरवर्ड. सो आहे आता बाप्पा दरवर्षी जसा येतो आपल्याकडे, परत पुढल्या वर्षी असं काहीतरी वी आर लुकिंग फॉरवर्ड एव्हरी इयर की कसं काय. ऍब्सोल्युटली. आणि जसं मी म्हणलं तसं की प्रत्येक वेळेला देवाकडे मागण्याची गरजच नाहीये, इतक्या गोष्टी मिळत आल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य इतकं उत्तम मिळत आलंय की काही दुसरं मागावं असं खरंच वाटत नाही. पण मेहुलच्या बाबतीत म्हणायचं तर हो, 100%. मला असं वाटतं ही इज अ स्पेशल चाइल्ड, ब्लेस्ड स्पेशल चाइल्ड. की कारण तो म्हणजे त्याला बळ हे पूर्णतः बाप्पानेच दिलेला आहे. आणि तूही दिलंयस, तुझ्यामुळेही तो छान हो, प्रश्नच नाही. पण मला असं वाटतं की ते कौतुक जास्त आहे आणि ते कौतुक करणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. कारण ते सोपं नाहीये हे मी सांगू शकते, कारण मी ते खूप जवळनं बघितलेलं आहे. सो प्रत्येक वेळेला जेव्हा बाप्पा आमच्या घरी येतो तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी, म्हणजे त्यात मी प्रेक्षकांनाही इन्क्लूड करेन की मी सगळ्यांसाठी फक्त आरोग्य मागते. कारण ते इतकं महत्वाचं आहे, ह्याचं आम्हाला खराच अर्थ कळलेला आहे. आणि तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आरोग्य आपल्यासाठी ठीक आहे ना, काही हरकत नाही, पण तरीही मी सगळ्यांसाठी फक्त तेवढेच मागणार. कारण पैसा येईल, फेम येईल, आपले छान नाती येतील, घर छान येईल, सगळं येणार, पण आरोग्य असेल तरच येणार. सर सलामत तो पगडी 50. आणि त्याच्यामुळे हे मी सर्व प्रेक्षकांसाठी, तुझ्यासाठी, सगळ्यांसाठी एवढंच मागते. थँक्यू सो मच. अभिज्ञा, आपण आता इतके वर्ष झाले लग्नाला, छान आपण कसं बाप्पाला मोदकाचं नैवेद्य वगैरे दाखवतो, तसं मेहुलकडे काही स्पेशल असतं की बाप्पाला हा मोदक दाखवायलाच पाहिजे? पारंपरिक असं काही पारंपरिक नैवेद्य आहे कसं काय? पारंपरिक म्हणजे गोवन पद्धतीचे पोहे असतात, गुळ पोहे. अच्छा. गुळ खोबरं आणि दुधाचे पोहे. अच्छा. सो ते आम्ही म्हणजे 5 प्रकारचे आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो सगळ्यात पहिले, तेव्हा आम्ही त्याच्यात एक कुठली तरी गोवन पद्धतीचं काहीतरी ठेवतो. यावेळेला आम्ही पोहे, गुळ पोहे विथ खोबरं. तू शिकलीस बनवायला? हो, पण पण मी नाही केलंय, पण मला येतं म्हणजे साधारण. पण त्यांचे काय माहितीये, हाताची चव फार वेगळी असते. आणि माझ्या सासूचा हात बसलाय आता, आणि आम्ही ठरवलंय की मी बाकीचं सगळं बघणार, म्हणजे पूजेची तयारी, होम डेकोर, कुठे फुलं लावायची, मग कशी ठेवायची वगैरे वगैरे, कपड्यांचे रंग, मग कपडे कोण काय घालायचं नाही वगैरे, हे सगळं मी बघते. डेकोरेशन अख्खा जिंबा ह्याच्याकडे आहे. आणि काकू सगळं खाण्यापिण्याचं, किती जण येणार आहेत जेवायला वगैरे, इथपासून सगळं काकू बघतात. म्हणजे हीच रेलचेल असते आपल्या, म्हणजे हा सणाच्या वेळेस सगळे आपले कलाकार मंडळी म्हणा सगळे येतात. आणि मेहुल सुद्धा खूप छान मिक्सअप झालाय. म्हणजे याआधी मेहुल इतका बोलत नव्हता, पण खूप बोलायला लागला. हे खरं आहे ना मेहुल? आता मी खूप लोकांना ओळखायला लागलो, बोलायला लागलो. आणि मी जेव्हा आधी इंटरव्ह्यू घेतला होता दोघांचा, त्यावेळेस मेहुल खूप कमी बोलत होता, अभिज्ञाच जास्त बोलत होती. पण मागच्या 2 वर्षापासून मेहुल खूप खुलला असं मला वाटतं. काय म्हणजे सगळे कलाकार मंडळी भेटतायत, अभिज्ञामध्ये छान मिक्स झालाय, कसं वाटतं? किती छान बोलणे. खरंच म्हणजे माझी सगळ्यांची खूप छान ओळख झाली आहे. त्यामुळे मला सुरुवातीला जरा मी थोडा रिझर्व्ड असतो, पण अदरवाईज एकदा ओळख झाली की मला काही प्रॉब्लेम नाही. आणि आता त्याची ऍक्च्युअली पर्सनॅलिटी पण थोडीशी चेंज झाली, पण इन अ गुड वे. मला असं वाटतं की त्याला ती मजा यायला लागली, सोशली सगळ्यांबरोबर मिक्सअप होणे. आणि आता तर म्हणजे गणपती हा असा सण आहे की जिकडे आमच्या घरी म्हणजे जवळपास 100-150 लोक दर दिवशी येतात. सो त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी इतके सज्ज असतो, आणि आम्ही वी लुक फॉरवर्ड टू इट. पूर्ण वर्ष आम्ही फक्त त्याची वाट बघत असतो. आणि मेहुलसाठी तर गणपती म्हणजे पीक. म्हणजे तू जर का बिहाइंड द सीन्स बघितलंस तर तुला बिलीव्ह होणार नाही की म्हणजे नेक्स्ट इयर मला BTS शूट पाठवला. म्हणजे प्लीज. अर्ध्या वेळेला मेहुल चिडलेला असतो, हे कुठे ठेवले, हे का नाही इकडे बरोबर आहे, तिकडे का नाही बरोबर आहे. पण गंमत असते. कारण त्यांनी खरंच तन मन धन उचलंय ह्याच्यात, आणि ह्याच्यात काहीच दुमत नाही आहे. ऍब्सोल्युटली. आणि मला खूप बरं वाटतं की मी म्हणजे असं खूप जणांचं म्हणणं असेल की हा बदल लग्नानंतर घडलाय वगैरे, पण हे मेहुलच्या मनात होतं. फक्त मी निमित्त झाले की
एक आपण म्हणतो ना दुजोरा देतं कोणीतरी की बाबा हे करू का, हो का नाही, अशी साथ मिळाली त्याला. त्याच्यामुळे सगळं त्याच्या मनात साचलेलं होतं, खूप वर्ष करायचं होतं, आता त्याला पूर्ण मोकळं करायचं. बरं, आता तारिणी नवीन मालिका आली, त्यामध्ये तू आमची भूमिका साकारतेस, म्हणजे जर्नलिस्टची भूमिका साकारतेस. काय म्हणजे आता सगळेच असे इंटरव्ह्यूज वगैरे घेतात, किती मार्गदर्शन होते सगळ्यांकडून, किती छान गायडन्स होते. नाही, मी इनफॅक्ट प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यूमध्ये हेच बोलले की मला तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे, कारण प्रत्येक वेळेला काय प्रश्न विचारायचे ते म्हणजे खूप वेगळे कसे वाटायला हवे किंवा ते इंटरेस्टिंग कसे करायचे हे फार कठीण आहे. त्याच्यामुळे तुमचं काम आणि हजरजबाबी असणं की एखादा मुद्दा मी बोलले तर तू उचलून त्याच्यावरनं प्रश्न, यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट अँड इट्स नॉट इझी. सो मला तुमच्याकडनं शिकायचंय. मी काय तुम्हाला शिकवणार, मला आमच्याकडूनच काय शिकलीस असं म्हणायचं. ते अजून मला जमलेलं नाहीये की एक हजरजबाबीपणा असणं किंवा एक आपण म्हणतो ना आपला प्रश्न असतो तो एक वेगळ्या पद्धतीने ट्विस्ट करून जर का आपण विचारला तर तो अधिक इंटरेस्टिंग होतो. हे एवढं अजून माझं डोकं नाही चालत, पण मी प्रयत्न 100% करते. आणि थोडं एक काय म्हणतो आपण त्याला, कॉन्फिडन्स एक असतो ना कॅमेरासमोर, तुमचा एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो बोलताना, आणि त्याच्यात तुम्हाला खूप नॉलेज असणंही गरजेचं आहे. सो ते सगळं त्याच्या बारकाई आहेत त्या मी आत्मसात करायचा प्रयत्न फक्त प्रयत्न नाही, पण तुझा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल. दोघांचंही छान आउटफिट आहे, हा पण तूच ठरवलेला आहेस. नाही, इनफॅक्ट आमचा आता थोडा मॅच वाटतोय, थोडा कलर कॉम्बिनेशन झालंय, ते मॅच झालंय. थीमनुसार ठरवलंय. वा, माहित नाही, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हो, माझं असं ऑरेंज असं आहे. हा, म्हणजे ऑरेंजचे शेड नाही, पण मी हे असं ठरवलं नव्हतं. मला असं होतं की मला हे मंगळसूत्र घालायचं होतं म्हणून मी साडी नेसली. साडीमध्ये सुंदरच दिसतेस. मी काय कॉम्प्लिमेंटेशन नेहमीच सांगतो साडीच नाही, पण नाही नेसत ती, कारण अभिज्ञा असं कामाला नाही चालत. रोज शूटच्या दिवशी नाही नेसतायत, पण अदरवाईज सणासुदीला. पण हे मंगळसूत्र पण मला मेहुलनेच दिलंय. हे मंगळसूत्र हा, म्हणजे हे ना नेपाली पहाडी लोकांचं मंगळसूत्र ट्रेडिशन आहे. ते आम्ही ह्याला घेतलं होतं, दार्जिलिंगला घेतलं होतं. वा, त्याच्यासाठी ही साडी नेसली. वा, बरं, तुम्हाला दोघांना मला जातं ते हेच विचारायचंय की आपण नेहमीच बाप्पासमोर नतमस्तक होत असतो, कृतज्ञता व्यक्त करत असतो. ह्यावर्षी बाप्पाकडे काय मान? जे वाटेल ते, असं काही स्पेशल काही मागितलं नाहीये. जसं आतापर्यंत भरपूर दिलंय तसंच सगळ्यांकडे नीट व्यवस्थित लक्ष राहू दे बस. मी असं मागेन की पुढची 5 वर्ष आम्हाला तुझी जी सेवा करायची आहे ती छान प्रकारे होऊ दे, आम्हाला छान छान आयडियाज मिळू देत, आणि तुला जी सेवा करून घ्यायची ती सगळी सेवा आमच्याकडनं करून घे. कारण मी आयडियाज आहेत, फक्त तथाच तू त्याला म्हणून घे. हा, बस, कारण आम्हाला फक्त बाप्पाची सेवा करायची आहे. आणि आमची इच्छा आहे की थोडे अजून कदाचित 5 दिवस आम्हाला ठेवायची इच्छा आहे, तर ती इच्छा बाप्पाच पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या वर्षीची थीम पण ठरलेलीच आहे वाटतं तुझी. हो, सरप्राईज का होत्या प्रत्येक व्यक्ती? नाही, हे नाही बोलत तो, हे तुला वाटतं की पण ठरली. पण छान सरप्राईज मिळते ना अभिज्ञा, इतका छान सुंदर. अगं पण बोल ना जरा मला काहीतरी. मी भांडण लावून नाही दिलं नाही, कारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला सांगायला, जोपर्यंत गोष्ट होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही सांगायची नाही. करेक्ट. खरंच आम्हाला तुमच्याकडे दरवर्षी यायचं आहे, छान नवीन नवीन देखावे पाहायचे आहेत, आणि वेळात वेळ काढून मला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. हाय, नमस्कार, मी अभिज्ञा भावे. मेहुल पै. तुम्हा सगळ्यांना म्हणजेच लोकशाहीच्या प्रेक्षकांना आम्हा दोघांकडनं आणि पै फॅमिलीकडनं गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.